सर्वांना नमस्कार। आज होता सोमवार आणि 8वी माळ होती। तर मंगळवारी मला कन्यापूजन करायचं होतं। त्यासाठी यांनी काळे चणे आणि हे मुलींना देण्यासाठी मी कलर आणलेत, जेणेकरून मुली त्यांचा वापर छान करतील। तर इकडे अजून माझा स्वयंपाक पण बाकी होता। तर आता हे सर्व ठेवून देऊ आणि चणे जे आहेत ते आजच मी भिजत टाकते। तर ते मी व्यवस्थित निवडून वगैरे घेतले, खडे वगैरे आहेत का ते बघून, आणि छान पाण्याने 2-3 पाण्याने धुवून घेतले। त्यानंतर ते रात्रभर भिजत ठेवणार आहे मी आता, म्हणजे उद्या संध्याकाळी मला करता येईल। 4-5च्या दरम्यान कन्यापूजन मी करून घेणार आहे। त्यातल्या त्यात उद्या मला फुलोरा पण करायचा आहे। तर आता स्वयंपाकाची तयारी करते आहे। तर आजचा मेनू ठरला आहे वरण भात आणि भेंडीची भाजी, कारण सोमवार पण होता आणि भेंडीची भाजी विवानला खूप आवडते। तर त्यामुळे साधं सिंपल वरण भात भेंडीची भाजी बनवूया। तर इकडे माझा भात झालेला आहे आणि इकडे वरणाला मी डायरेक्टली फोडणी देते आहे, म्हणजे शिजवून घेत नाही आहे, डायरेक्ट शिजायलाच टाकते आहे। तर इथे मी घेतलं आहे हिरवी मिरची, कढीपत्ता, लसूण, जिरा मोहरीची फोडणी दिली आहे। त्यानंतर थोडासा हिंग टाकते आहे, टोमॅटो, हळद हे सर्व मी टाकून घेतलं आहे आणि पाण्याची एक उकळी काढून मग त्यामध्ये डाळ टाकते आहे। त्यानंतर 1-2 शिट्ट्यांमध्ये आपलं वरण तयार होऊन जाईल आणि लागेल तसं मीठ टाकलं आहे। आणि इकडे एका बाजूला मी भेंडीचं साहित्य पण तयार करून घेतलेलं आहे। तर तेल गरम झाले, त्यामध्ये मी हिरवी मिरची आणि लसूण टाकते आहे, तो चांगला परतवून देते आहे, म्हणजे मिरची चांगली तळून घ्यायची आहे त्यामध्ये, आणि त्यानंतर कांदा टाकायचा आहे। तर कांदा पण छान परतवून घ्यायचा आहे। तर इकडे माझा स्वयंपाक होतो आहे, तोपर्यंत तिकडे मुलांचा होमवर्क पण चालू होता। तर इकडे कांदा, हिरवी मिरची हे सर्व तेलामध्ये टाकलेलं असतानाच मी त्यामध्ये मीठ पण टाकते, म्हणजे भेंडीला आहे ना खूप छान चव येते। आणि मग त्यानंतर मी त्यामध्ये भेंडी टाकते, म्हणजे भेंडीचा कलर जो आहे तो छान हिरवाच राहतो। आता भेंडी एका बाजूला आपली होती आहे, तोपर्यंत पोळ्या बनवून घेते आहे। आमच्याकडे लाईटीचं काही खरं नसतं, दिवसातून कित्येकदाच लाईट जाते आणि परत कधी येईल याची काही गॅरंटी पण नसते। त्यामुळे माझा स्वयंपाक झालेला आहे, यांनी जनरेटर लावून